हे पूर्ण मसाला भाजून घेतल्यानंतर हे लोणचं वर्षभर आरामात जाते. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही 2 प्रकारची लोणची बघणार आहात. माझ्या आईला हे लोणची बनवायला आणि ते सांगायला सुद्धा किंवा मोस्ट ऑफ व्हिडिओ रेकॉर्ड करायला वगैरे तिला खूप आवडतं. जर का तिला जमलं असतं ना तर तिचं स्वतःचं आज एक चॅनल असतं. तर तिची आवड बघून आजचा व्हिडिओ मी तिच्याच आवाजात ठेवणार आहे. त्याला मी व्हॉइस ओव्हर करणार नाही. तर इथे आवळे फक्त आपण 5 मिनिटांसाठी वाफवून घेतलेले आहेत. बाकी आता आईच्या आवाजात ऐकूया. ही फोड आहे, आपण जेव्हा याच्यातून असं काढतो ना तर ही जास्त वाफवायची नाही. जास्त वाफवली की ते लोणचं चांगलं नाही लागत, नरम लोणचं खायला. कमी वाफवली 5 मिनिटात आणि मग नंतर थोडा काढायला त्रास होते याचा, पण ही लोणच्याची फोड एकदम कडक असते आणि ते मसाल्यामध्ये मुरली की एकदम छान लागते. आता बनवणार आहे मी आवळ्याचे लोणचं. 2 चम्मच जिरं, 2 चम्मच तिखट, 1 चम्मच हळद, 3 चम्मच मोहरी, 4 चम्मच धने आणि 1 चम्मच मेथी दाणा आणि चवीनुसार गूळ, 4 चम्मच गूळ आणि हिंग. आता हे तेल गरम होऊ द्यायचं पहिले. कडक तेल कडक झालंय की थंड होऊ द्यायचं. थंड झालं की त्यामध्ये हिंग टाकायचं 1 चम्मच. हे सगळं भाजून घ्यायचं. जिरं मोहरी चांगली भाजायची. मोहरी अशी फुटायला लागलेली आहे. हे पूर्ण मसाला भाजून घेतल्यानंतर हे लोणचं वर्षभर आरामात जाते. ते चांगलं थंड होऊ द्यायचं पहिले आणि कोमट, आणि नंतर मग हिंग टाकायचा 1 चम्मच. मसाला रेडी आहे. आता यामध्ये आपण हा मसाला टाकून घेऊ. नंतर हळद टाकू, तिखट आपण याच्यामध्ये हे टाकलंच आहे आधी, हिंग. आता टाकू मीठ. आता हा झाला आवळ्याचा लोणच्याचा मसाला. मसाला पूर्ण आता थंड झाला, तो थंड झाल्यावर टाकावा लागतो. त्यामध्ये आता ऍड करायचं आहे थोडं लिंबूचा रस टाकायचा आहे 2 चम्मच. आपण तेल नाही टाकलं, कोरडंही लोणचं बनवलं तरी चांगलं होतं आवळ्याचं. आणि 1 वर्ष आरामात हे लोणचं टिकते. आवळे स्वस्त असले की हे लोणचं असं बनवून ठेवायचं. ज्याला खोकला असला त्यांनी काय करायचं? खोकला असल्यामध्ये नाही खायचं लोणचं. तू फक्त मस्त बोलत जा, खात नको तू. माझ्या आईला सगळ्या प्रकारचे लोणचे खायला खूप आवडतात. आंबट तिला खायला खूप आवडतं, पण ती खाऊ शकत नाही कारण तिला दमा आहे, खोकला होतो तिला खूप जास्त, त्याच्यामुळे खाऊ शकत नाही. पण एवढं आवडतं तिला ते बनवायला की ती बनवूनच त्याची मजा घेत राहते की वा किती छान बनलंय, किती छान बनलंय. आणि असे सगळे लोणचे ती बनवून मला पाठवते, सगळ्यांना पाठवत राहते. स्वतः ती थोडंफार खात असेल पण जास्त नाही खाऊ शकत, पण तिला ते बनवण्यातच असं वाटतंय की तिने खाऊन घेतलंय की काय, असं तिला काहीतरी अनुभव होतो.
तर आत्ता आपण बघूया दुसऱ्या प्रकारचं एक लोणचं. तर त्यासाठी तिने धने आणि मिरे घेतलेले, ह्याच्यामध्ये जिरं घालायला ते विसरलेली आहे, तुम्ही ॲड करा. तर हे सगळं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता हे थंड झालं की याला छान मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचं. तर यासाठी आपल्याला गाजर लागणार आहे, जे की तिने मोठ्या साईजमध्ये व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे तसं तिने कट केलेलं आहे. आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या कमी तिखट मिरच्या ज्या बाजारात मिळतात त्या आहेत. याच्याबरोबर निंब लागणार आहेत, तर तुम्ही लिंबू जे काही म्हणत असाल तर ते पण तुम्ही कट करून ह्याच्यात घालू शकता, पण मी यात ॲड केलेलं नाहीये, फक्त निंबाचा रस ॲड केलेला आहे. तर हे जे पूर्ण लोणचं आहे ते 1 पावाचं आहे. त्याच्यामध्ये मिरची अर्धा पाव असेल तर गाजर अर्धा पाव, असं 1 पावाचं कंप्लीट आहे. तर त्याच्यामध्ये हा मसाला ॲड करून घ्यायचा आहे, दोन्ही इन्ग्रेडियंट. जर का तुम्ही याच्यामध्ये निंबू ॲड करत असणार तर ते सुद्धा. आणि याच्यामध्ये आता आपल्याला जो मसाला बनवला होता तो मसाला, त्यानंतर हळद, तिखट आणि मीठ घालून घ्यायचं आहे. तर मीठ आता सध्या आम्ही सेंधा नमक वापरतो आहे घरी जेवणाला सुद्धा, त्याच्यामुळे लोणच्यामध्ये पण तिने सेंधा नमक वापरलेला आहे. तुम्ही नॉर्मल मीठ सुद्धा घालू शकता. आणि आता त्यामध्ये आपल्याला निंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि हे पूर्ण मिश्रण आता व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं. आणि बस आपलं आता लोणचं इथे रेडी झालेलं आहे. याला तुम्ही काचेच्या भरणीत ठेवू शकता. आता माझ्या इथे बाहेर ठेवलं तर तसं इथे खराब होतं मॉइस्ट वातावरण असल्यामुळे. तर तुम्ही हे लोणचं बाहेर ठेवणार असाल तर तुम्ही काचेच्या भरणीमध्ये ठेवू शकता, पण जर का प्लास्टिकच्या भरणीमध्ये ठेवलं तर त्याला फ्रीजमध्ये ठेवणं आवश्यक आहे, नाही तर ते खराब होतं. तर या दुसऱ्या लोणच्याला मात्र मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे, कारण की ते खूपच छोटं होतं आणि मी घाईघाईमध्ये शूट केलेलं होतं त्याच्यामुळे. तर ही दोनही लोणची तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. याआधी जर का ट्राय केलेली असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आईने जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं आजच्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा मला नक्की सांगा. चला तर मग आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय.